हरे कृष्ण सर्वांना. स्वागत आहे सर्वांचे. तर आज आपला तिसरा दिवस. आपण आपण काल दुसरा अध्याय बघितला. त्याचं नाव काय? सांख्य योग. आणि गीते म्हणजे प्रभुपाद स्वामींनी नाव काय ठेवलंय त्याचं? तर गीतेचे सार. मी तुम्हाला सांगितलं ना, त्याला गीतेचे सार का म्हणतात? तर आपण गीतेमध्ये बरेच योग शिकतो. ज्ञान योग, ध्यान योग, कर्मयोग, भक्ती योग. तर हा जो भगवद्गीतेचा दुसरा अध्याय, ह्या सगळ्याची आपल्याला थोडी थोडी ओळख करून देतो. म्हणून त्याला प्रभुपाद स्वामींनी गीतेचं सार म्हणून सांगितलंय. हा. आणि आपल्याला काल बघा, अर्जुनाची किती दुःख होती? पाच. त्यातल्या चार ह्यांची उत्तरं कृष्णाने दिली. आणि स्थितप्रज्ञ मुनी म्हणजे काय ते बघितलं आपण. 2.13 आणि 14. पुन्हा आत्म्याविचे गुणधर्म बघितले थोडे. पुन्हा कृष्णाने काय सांगितलंय दुसऱ्या अध्यायात? की कर्तव्य हे तुम्हाला करायलाच हवं. तुम्ही कर्तव्य करतानाच्या मार्गावर तुम्हाला पाप वगैरे लागत नसतं. हा. म्हणून अर्जुनाला सांगतात ना, तुझा यात काहीच तोटा नाहीये. तू जिंकलास तर हस्तिनापूरचं साम्राज्य मिळेल. जर का तू मृत्युमुखी पडलास तर स्वर्गीय सुख मिळतील, असं. तर आधी आपण आपलं मंगलाचरण घेऊया. ओम अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगते गोपेश गोपिकांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमा ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. तर हरे कृष्ण सर्वांना. पुन्हा आपण काल आत्म्याचे गुणधर्म बघितले थोडे. हा. आणि आपण काय आहोत? हे शरीर नाही, आत्मा आहोत. हा पहिला श्लोक धृतराष्ट्राने विचारलेला आहे. हा. ओके माताजी, घ्या पुढची स्लाइड. आज आपण कर्मयोग बघणार आहोत. हा देहिनोस्मी यथा देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांत प्राप्तिर्धीर तत्र न मुह्यती. म्हणजे आपण जन्म घेतो, मग बालपण, मग कुमार अवस्था, तरुण अवस्था, म्हातारपण, अशा प्रत्येकाच्या शरीरात हे बदल होत जातात. हा जन्म आहे, त्याला मृत्यू आहे. इथे कोणही अमर नाहीये. जो जन्माला येतो तो कधी ना कधीतरी मृत्यू पावतो. तर ही जीवनाची सत्य आहेत. जे स्थिर असतात ना, धीर स्थित, ती माणसं अशा बदलांनी विचलित होत नाही. हा. हा घ्या माताजी पुढची स्लाइड. ह्याच्यानंतरच आपण लक्षात ठेवा की सुख आणि दुःख हे वर्षा आणि सॉरी उन्हाळा आणि हिवाळा ह्या ऋतूंच्या येण्या जाण्याप्रमाणे आहे. हा. तर भगवद्गीता आपल्या जीवनाचे पुस्तक आहे. भगवद्गीतेचे 5 विषय कुठले? ईश्वर, जीव, प्रकृती, काळ आणि कर्म. अर्जुनाच्या विलापाची 5 कारणं आणि अर्जुनाच्या विजयाची 9 कारणं, ती पण बघितली. तर बघा, त्याने काय काय सांगितलं होतं अर्जुनाने? पहिलं कारण की करुणा. हा.
दुसऱ्याविषयी करुणा वाटते. त्यामुळे मी युद्ध करणार नाही. मग कृष्णाने उत्तर काय दिलं? आत्मज्ञान दिलं अर्जुनाला, की आपण शरीर नाही आत्मा आहोत. हा, त्यामुळे तू त्यांच्या शरीराचा मोह करू नको, युद्ध कर. हा, मग आनंद नाही म्हणून सांगत होता. अर्जुन काय सांगत होता? मला हे करताना आनंद नाही वाटणार. तर कृष्णाने त्याला दोन पर्याय दिले. हे बघ, तू युद्ध करणं हे तुझं कर्तव्य आहे. आणि जर का तू कर्तव्याचं आपणही ज्याचं त्याचं कर्तव्य करत राहिला, तर आता इथं अर्जुनाचं काय आहे? युद्ध करणं. एक गोष्ट काय होईल? एक तर मृत्यू पावशील, तर स्वर्गीय सुखाचा आनंद घेशील. आणि दुसरं काय होणार? तू युद्ध जिंकशील. जिंकलास तर हस्तिनापूर साम्राज्य मिळेल. त्यामुळे मग कुठला, म्हणजे तुझं कर्तव्याच्या मार्गावर चालल्यामुळे ते पण पुण्य मिळणार. मग तुझा तोटा कुठे आहे ह्यात? मग त्यामुळे ते आनंद नाही, त्याला हे उत्तर दिलं. पापी प्रतिक्रिया. तर कृष्णाने काय सांगितलंय? कृष्णांच्या सेवेत केलेल्या कामात पाप लागत नाही. जो सैनिक असतो तेव्हा त्याचं, अरे समोर शत्रू उभा असतो, लढणं हे त्याचं कर्तव्य असतं. त्यामुळे त्याला त्याच्या कर्मांचं पाप नाही लागत, ते त्याचं कर्तव्य असतं. आणि इथं पण तुझं कर्तव्य आहे युद्ध करणं. त्यामुळे तुला पापी प्रतिक्रिया लागणार नाही, तू युद्ध कर. असमंजस. तर असमंजस मध्ये आहे असं सांगितलेलं ना अर्जुनाने. तर कृष्ण काय म्हणतात माहित आहे? की तुझ्या बुद्धीला फाटे फुटलेत, म्हणून तू असा म्हणजे असमंजस, म्हणजे असा झालायस गोंधळल्यासारखा. मग स्थितप्रज्ञ माणसांची लक्षणं सांगितलेली आहेत, की तू स्थितप्रज्ञ राहायला शिक. हे जे आपण 2.13 वगैरे बघतो, हा, स्थिर राहायला शिक. ओके. मग आता आपण आजचा अध्याय सुरू करूया. आणि ते जे एक होतं ना, पारिवारिक परंपरा, त्याचं उत्तर आपल्याला ह्या अध्यायात दिलेलं आहे कृष्णाने, पारिवारिक परंपरांचं. हा, मग घ्या माताजी पुढची स्लाइड. आता आज आहे ना, आपण कर्मयोग शिकणार आहोत. हे आपण दुसऱ्या अध्यायात बघितलेलं आहे बघा, की आपण हे शरीर नाही, आपण आत्मा आहोत. हा, आत्मा कुठं असतो? हृदयामध्ये असतो. आपण आत्मा पाहू शकत नाही. आत्मा केसाच्या टोकाच्या 10,000वा भाग एवढा आत्म्याचा आकार असतो. हा, हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. हे पण तेच आहे, आपण शरीर नाही आत्मा आहे. आत्मा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जातो, तो प्रवासात असतो. जेव्हा हे शरीर म्हातारं होतं, साथ देत नाही, त्याच्यातले दिवस पूर्ण होतात, तेव्हा त्याला दुसऱ्या शरीरात जावं लागतं. हम्म. आणि कृष्णासाठी आपण जी कुठली छोटी मोठी जी सेवा करू, आपण कधीच गमावत नाही. कृष्ण परमात्मा रूपाने हृदयातच असतात प्रत्येकाच्या, त्यांना सगळं माहित असतं. हा, आपण खारुताई, हनुमान यांची उदाहरणं पण बघितली. घ्या माताजी पुढची स्लाइड. तर आजच्या अध्यायाचं नाव काय? कर्मयोग. हा, तर आपण आपल्या इस्कॉन मँगलोरच्या राधा गोविंदांना नमस्कार करूया. पुन्हा प्रभुपाद स्वामींना प्रणाम करूया. आपले नामानिष्ठ दास प्रभूजी, ज्यांनी ह्या स्लाइड्स, हा अभ्यासक्रम बनवला, त्यांना प्रणाम करूया. आणि मी अन्वया माताजी, ज्यांच्याकडनं गीता शिकले, त्यांना पण प्रणाम करते. आणि पूजा माताजी, आमच्या मराठीच्या ग्रुप हेड, आणि आमच्या टीमला प्रणाम करू आणि आपण पुढे जाऊ. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड घ्या. हा, तर कर्मयोग. म्हणजे इथं काय म्हटलंय? कर्म म्हणजे काय? क्रिया, क्रियायोग. तर आता कसं आहे ना, जीवन जगताना आपल्याला कर्म म्हणजे क्रिया कराव्या लागतात. उठावं लागतं, बसावं लागतं, जेवण बनवावं लागतं, शाळा शिकावी लागते. म्हणजे जीवन आहे. तर तुम्ही कुठेही जा, वनात वगैरे गेलात तरी पण तुम्हाला कर्म ही करावीच लागतात. हा, मग आता त्या बघूया आपण कर्मांविषयी कृष्ण इथे काय सांगतोय. हा, माताजी पुढची स्लाइड. आता योग म्हणजे काय? आता इथं ना आपण योग बघतोय. पहिला अर्जुन विषाद योग, सांख्य योग दुसरा. हा, तर आजचा कर्मयोग. योग ह्या शब्दाचा अर्थ काय आहे? तर योग म्हणजे जुळणं. हा,
म्हणजे कोणाशी तरी दुसऱ्या एरेगेरेंशी जुळणं त्याला योग नाही म्हणत. तुम्ही फक्त आणि फक्त जेव्हा कृष्णांशी जोडले जाता, राम कृष्ण विष्णू ह्यांच्याशी जोडलं जाता, त्याला म्हणायचं योग. हा, दुसरा काही अर्थ नाहीये योगाचा. मग तुम्ही कर्मयोग आज आपल्याला कृष्ण कर्मांद्वारे योग म्हणजे तुमच्या कर्मांद्वारे तुम्ही कसं कृष्णांशी जोडलं जाऊ शकता ते शिकवतायत. पण योग ह्या शब्दाचा अर्थ काय? जुळलं जाणं, जोडलं जाणं, ते पण कृष्णांबरोबर. ओके. मग आता इथे कर्मांचे किती प्रकार असतात? तर 3 सांगितलेत बघा. चांगले कर्म ते तिथे बघा अन्नदान करतायत. हे वाईट कर्म एक दिलंय. जे बंदुकीचा धाक दाखवून पैसे लुटतोय. ओके. आणि हे झालं 2 हे. आणि एक असतं ज्याला कृष्ण भावना भावित कर्म म्हणायचं. हा, इथं हा मुलगा आहे बघा, ही रथयात्रा आहे, त्याच्यामध्ये काहीतरी करतोय. तर ह्याला म्हणायचं जे तुम्ही कृष्णांच्या आनंदासाठी करता. जसं कृष्ण अर्जुनाला सांगवते की मी सांगतोय म्हणून तू युद्ध कर, हा ही माझी इच्छा आहे. तर तसं हा इथेही कृष्णांच्या आनंदासाठी ही जी आध्यात्मिक त्याला काम करतो ना आपण, त्याला म्हणायचं आध्यात्मिक कार्य किंवा कृष्ण भावना भावित कर्म. ओके. घ्या माताजी पुढची स्लाइड. तर हे 3 प्रकार आहेत जे कृष्णांच्या आनंदासाठी केलं ते कर्म, किंवा जे चांगलं तुम्ही केलात ती, जी वाईट केलात ती वाईट कर्म. आता अध्यायाची थोडक्यात ओळख करून घेऊया. हा, ईश्वर समजून घ्यायचे 3 टप्पे आठवतात का तुम्हाला? आपण परत परत बघणार आहोत ते. तुम्हाला कोणाला आठवतं ईश्वर समजून घ्यायचे म्हणजे 3 टप्पे आपण बघितलेले बघा. आता पुढच्या स्लाइड मध्ये येते. माताजी घ्या पुढची स्लाइड. तर ब्रह्म, परमात्मा आणि भगवान. हा, ईश्वर प्राप्तीच्या ह्या 3 टप्पे आहेत. ब्रह्म म्हणजे हा निसर्ग आणि प्रकाश जो आपल्याला सगळीकडे दिसतो, हा गोलोक वृंदावन धामाचा प्रकाश आहे. कृष्णांच्या धामाचा प्रकाश आहे हा. हा हा, बरोबर, युवराजने अगदी व्यवस्थित सांगितलेलं आहे. तर आहे ना, मग ब्रह्मच्या जेव्हा आता मी तुम्हाला सांगितलं ना, प्रकाश आहे तर त्याचा स्रोत असणार कुठेतरी. मग असं आपण भक्तीने जेव्हा जोडलो जातो, हा, आणि पुढं पुढं भक्तीत जात राहतो, तसं आपण पुढच्या परमात्मा स्तरावर येतो. कारण इथे प्रत्येक सजीवाच्या हृदयामध्ये परमात्मा रूपाने कृष्ण आहेत. म्हणजे चराचर सर्वांच्या सगळ्या सजीवांच्या हृदयामध्ये आहेत ते. चतुर्भुज नारायण रूपात, ते मधलं चित्र आहे ना त्या रूपात आहेत. म्हणजे बघा, त्यांनी एका क्षणासाठी पण आपल्याला एकटं नाही सोडलेलं. हा, चतुर्भुज नारायण रूपात आपल्या बरोबर असतात, परमात्मा रूपात. हा, आणि चेतना रूपाने सगळीकडे असतात. असं नाहीये की फक्त सजीवांच्या हृदयातच आहेत. तर परमात्मा रूपाने आपल्या हृदयात आणि चेतना रूपाने चराचर सृष्टीमध्ये असतात. मग आपण जेव्हा सगळ्यांमध्ये आता पुढे तुम्ही शिकाल, ते छान श्लोक आहे की कसं कसं कृष्णांशी आपण जोडलं जाऊ शकतो छोट्या छोट्या गोष्टीतून. मग परमात्मा स्तरावरच्या पण पुढे जेव्हा जातो तेव्हा आपण मंदिरांमध्ये वगैरे असतात बघा आपल्या अर्च विग्रह, हा, ते हे भगवान श्रीकृष्ण. तर हे ईश्वर प्राप्तीचे 3 टप्पे आहेत. ओके. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. आपण हे काल बघितलं बघा, भगवान शब्दाचा अर्थ काय आहे, त्याची व्याख्या काय आहे. ह्या भग म्हणजे ऐश्वर्य आणि वान म्हणजे युक्त. मग 6 ऐश्वर्यानी युक्त पण पूर्ण रूपात, हा, ते भगवान असतात. तर ती 6 ऐश्वर्य कुठली? सौंदर्य, श्रीमंती, प्रसिद्ध, सामर्थ्य, ज्ञान आणि वैराग्य. हा, एवढी 6 ऐश्वर्य. संन्यास लिहिलं इथे, चालेल. तर सौंदर्य, श्रीमंत, प्रसिद्ध, सामर्थ्य, ज्ञान आणि संन्यास, ही षड ऐश्वर्य म्हणतात. ही पूर्ण रूपात कृष्णांकडे आहेत म्हणून कृष्णांना भगवान म्हणतात. ओके. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, आता तुम्ही म्हणाल ना माताजी, जर का चराचरामध्ये कृष्ण आहेत तर मग आम्हाला का दिसत नाहीत?
काय झालं भाग्यश्री, प्रश्न आहे का तुला काय? मॅम संन्यास म्हणजे काय? हा हा, तू काल नव्हती का? संन्यास म्हणजे वैराग्य आहे इथं. कसं माहितंय? हे बघ, आता कृष्ण किंवा राम, ह्यांच्याकडे ते सगळी षड ऐश्वर्य आहेत. माताजी, 1 मिनिट मागची स्लाइड घ्या. हा, हे बघा, पटपट सांगते आता परत मग मी. हे सौंदर्य म्हणजे ना, कृष्णांचं रामांचं सौंदर्य एवढं कुणाच्या सौंदर्याचं वर्णन तुला म्हणजे तुम्हाला सापडणार नाही. ते लहान असताना कृष्ण गल्लीत त्यांची आई वगैरे सोडायची तर म्हणजे त्यांचे गोप वगैरे तर बघतच राहायचे, गायी प्राणी सुद्धा असे स्थिर होऊन बघत राहायचे. असं अद्भुत सौंदर्य आहे. आणि मोहिनी रूप घेतलं तर सगळेजण मोहिनी रूपावर अट्रॅक्ट झाले होते. तर असं अद्भुत सौंदर्य. आणि हे जे आहे ना बाळ, हे आपण सौंदर्यवान असू, पण काळाच्या आधी नाही आपलं सौंदर्य. त्यांचं तसं नाही, ते चिरतरुण आहे, नेहमी 16 वर्षाचे असल्यासारखे दिसणार. हा, पुन्हा आपण आता श्रीमंत, प्रसिद्ध, सामर्थ्य हे आपल्याकडे किती असेल, तुम्ही फार फार तर भारत देशात श्रीमंत असाल, प्रसिद्ध असाल. ते तसे नाहीयेत. आपण बघू आता पुढच्या अध्यायात गोलोक वृंदावन चार्ट वगैरे, तर सगळं काही त्यांच्यामधून उत्पन्न होतं. त्यामुळे ते तेवढे श्रीमंत आहेत, तेवढे प्रसिद्ध आहेत त्रिभुवनामध्ये. हम्म. सामर्थ्य, सामर्थ्य तर बघितलं तुम्ही, त्यांच्यातूनच सारं निर्माण होतं. त्यांच्या एका श्वासातून करोडो ब्रह्मांड बाहेर पडतात, आणि श्वास आत घेतला की करोडो ब्रह्मांड आतमध्ये जातात. त्यामुळे तेच तयार करतात, म्हणजे निर्माता आणि सगळे तेच आहे. ज्ञान, आपण जेव्हा ज्ञानाचा मागोवा घेत जातो, म्हणजे हे कुठून आलं, सोर्स हे कुठून आलं, ते कुठून आलं, तर तुम्ही वेदांपर्यंत जाऊन पोहोचता. मग वेद ब्रह्मानी लिहिले, म्हणजे ब्रह्मानी दिले. मग ब्रह्मांना ज्ञान कुणी दिलंय वेदांचं, तर कृष्णाने दिलेलं आहे. वेदांचे निर्माते, संकलक, ज्ञाते, तो 15वा अध्याय आपण शिकू. सारं काही कृष्ण आहेत. हा, मग त्यामुळे ज्ञान. मग एवढं सगळं असून संन्यास, संन्यास काय असतो, तर वैराग्य. ह्या कशाचाही मोह नाहीये त्यांना. आता तुम्ही बघा, आपण एखाद्याला जाता जाता तुमच्या वर्गातलं, तर तुझ्या बेंचवर वगैरे बसणारी मैत्रिणीला, ती आजारी असताना आपण वही वगैरे देतोच ना, हा तू आली नव्हतीस काल म्हणून मी आता आज तू माझी वही घे आणि अभ्यास कर वगैरे, असं असतंच ना. तर आपण ते सुद्धा विसरत नाही कधी. हा, मग मी तेव्हा तुला मदत केलेली, तू मला आता दिली नाहीस वही. असं छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आपण दुसऱ्याला टाळतो मदत करायची वगैरे. तर हे तसं नाहीये. बघा, रामांना दुसऱ्या दिवशी त्यांना, आम्ही आदल्या दिवशी माहित होतं की दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आपला हे आहे राज्याभिषेक. पण सकाळी उठल्यावर कळलं की नाही, वचनपूर्तीसाठी 14 वर्षांचा संन्यास आहे. तर तोही तितकाच आनंदाने मान्य केला. म्हणजे स्थितप्रज्ञ, स्थितप्रज्ञ ते त्यांनी वागून दाखवलेलं आहे की काय असतात स्थितप्रज्ञ असणं. हा, आणि त्या वनात जाताना कुठलाही राग नव्हता कुणाविषयी. पुन्हा कृष्ण, नंद आणि यशोदांजवळ 10 वर्ष राहिले, पण पुन्हा पुढे अधर्म खूप वाढला होता. त्या सगळ्यांना कंसाला वगैरे शिक्षा करण्यासाठी पुढे जावं लागणार होतं. तर गोकुळातनं उठले, मथुरेत गेले, मथुरा पण सोडावी लागली, द्वारकेमध्ये गेले. असं म्हणजे कशाचाच मोह नाहीये त्यांना. हा, ते परम वैराग्य आहे त्यांच्याकडे. ओके. नाही तर आपण एवढं सगळं असल्यावर माणसं किती गर्वाने फुगलेली असतात, तसे नाहीयेत ते. इतके मायाळू आहेत ना. ते त्यांच्या भक्तांसाठी बघितलं ना तुम्ही, आपल्या संत जनाबाईंची लुगडी पण धुतली, जात्यावर दळण पण दळलं, एकनाथांच्या घरी श्रीखंड्या म्हणून कामाला पण राहिले. असे परम वैराग्य आहे त्यांना. फक्त बाळानो एकच गोष्ट प्रिय आहे, त्यांचे भक्त. हम्म. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, म्हणून ते भगवान आहेत. भग म्हणजे ही ऐश्वर्य, आणि वान म्हणजे युक्त. मग ह्या षड ऐश्वर्यानी पूर्ण रूपात, त्यांच्यापेक्षा पुढं कोणी नाहीये, युक्त असे हे भगवान. म्हणून कृष्ण राम ह्यांना भगवान म्हणतात. हा, ओके माताजी, घ्या पुढची स्लाइड. कळलं ना बाळ भाग्यश्री? येस मॅम. हा, आता ना तुम्ही असं म्हणाल की बाबा माताजी, चराचरामध्ये जर का ईश्वर प्राप्तीचे 3 टप्पे काय, ब्रह्म, परमात्मा आणि भगवान. मग जर का चराचर सृष्टीमध्ये चेतना रूपाने आहेत, तर आपल्याला का दिसत नाही?
तर ना आपलं हे जे शरीर आहे ना, हे म्हणजे हे पंचमहाभूतानी बनलेलं शरीर आहे. हा, त्याच्या ते तेवढं प्रगत नाहीये, दिव्य नाही की आपण कृष्णांना जाणवू शकू असं. हे शरीर पंचमहाभूतानी बनलेलं आहे, तेवढं शुद्ध शरीर नाहीये आपलं. हा, मग तुम्ही जसे भक्तीमध्ये पुढे जाता, शुद्ध मन होत जातं, हा दिव्यत्वाकडे जातो आपण, तसं आपल्या नामदेवांबरोबर बघितलं ना, रोज बसून जेवायचे विठ्ठल. त्यांचं तेवढं भक्तीमध्ये प्रगती होते आणि तेवढं शुद्ध मन, शुद्ध भाव होते. मग आपल्याला ना तेवढं शुद्धता नाही आपल्यामध्ये अजून, आपल्या भाव म्हणजे विचारांमध्ये वगैरे. त्यामुळे आपल्याला म्हणजे असं पण काही जण म्हणतात बघा की कुठं आहे देव, ह्या डोळ्यांनी मला दिसत नाही तर मी मानणार नाही. पण आपल्या डोळ्यांची मर्यादित आहेत, आपली इंद्रिय जी आहेत ना मर्यादित आहेत. आपल्या डोळ्यांनी आपण ठराविक अंतराचच बघू शकतो, कानानी एक ठराविक आवाज ऐकू शकतो. हा, तसं म्हणजे आपली ही जी इंद्रिय आहेत ही मर्यादित आहेत. आणि मुख्य म्हणजे ते अखिल ब्रह्मांडांचे स्वामी आहेत, ते काय येणार आपल्यासाठी, ते फक्त त्यांच्या भक्तांसाठी येतात. हा, मग ते सुदाम्यासाठी आले, ते द्रौपदीसाठी आले, ते फक्त त्यांच्या भक्तांसाठी येत असतात. मग आपण पण त्या कुठल्याच कॅटेगरीत नाही. आणि पण माणसं कशी बोलतात की नाही, मग आम्हाला दिसत नाही तर आम्ही मानणार नाही. पण ती आपली क्षमता नाही. आता ह्या चित्रात बघा तुम्हाला काय दिसेल की हा असा एक लांबपर्यंतचा हा एक देखावा आहे असं समजू. हा, आता बघा इथं पुढं काय आहे. मग आता हा, पुढचं माताजी हे दाखवा, पुढे येते हे करा. युवराज लेफ्ट होतोय काय सारखा? बाळ, इंटरनेटचा प्रॉब्लेम असणार तुमच्या इथे थोडासा, बघ बघू. हा, नाहीतर एक काम कर, तू लिव्ह होऊन परत एकदा जॉईन हो. हा, ओके. तर आता आता इथे बघा, त्या खिडकीतनं तुम्ही समजा असं काहीतरी दृश्य बघताय, तर बाहेरचं एक तिकडे एक झाड आहे. त्या झाडावर, झाड बरं दिसलं तर त्या झाडावर एक पोपट आहे आणि तो पोपट एक फळ खातोय. हे तुम्हाला इतकं डिटेल दिसतं का? का तर आपली दृष्टी मर्यादित आहे. हम्म, त्यामुळे कृष्णांना जाणवायचं हवं तर तुम्ही थोडं दिव्य शरीर लागतं त्याला, नाहीतर तो भाव लागतो. तो शुद्ध भाव जो शुद्ध हा. भक्तांकडे असतो. ह्या शरीराने आपण त्यांना जाणू म्हणजे आपल्याला ते जाणवत नाही. जर का एकदा तुम्ही भक्तीमध्ये जोडले गेलात, नाम कीर्तन, पुन्हा त्यांचे श्रवणम कीर्तनम वगैरे असं जोडलो गेलो ना, तर तुम्हाला चराचरामध्ये कृष्ण जाणवणार. कुंती महाराणींनी सांगितलेलं आहे की आपल्यामध्ये आणि कृष्णांमध्ये काही नाहीये, फक्त एक पडदा आहे, मायेचा पडदा. तो हळूहळू आपण शिकू, तो बाजूला केला की तुम्हाला सगळीकडे ते जाणवणार. हम्म, ओके. घ्या माताजी पुढची स्लाइड. पण ह्या शरीराने आपल्याला भक्ती केल्याशिवाय ते नाही दिसणार. हे बघा असे आहेत ते. हा, भगवान कृष्ण. घ्या माताजी पुढची स्लाइड. आणि आपल्याला बघा, आपल्या दृष्टीच्या मर्यादा किती आहेत बघा. आणि आता तुम्ही इंटरनेट वापरणारी मुलं आहात, तर तुम्ही जरा जगात आपण काळजी घ्यायची स्वतःची. हे जे व्हर्च्युअल वर्ल्ड म्हणतात ह्याला, इथे फक्त दिखावा असतो, त्याच्या मागची सत्यता पण तपासायला शिका तुम्ही. उठलं सुटलं सगळं सोशल मीडियावर शेअर केलं आणि त्याचं व्यसन लावून घेतलं, बिलकुल नाही. हे आपल्याला जीवन मिळालंय ना, हे खूप अनमोल असतं. त्याचा योग्य वापर करा, शिका, वाचा, वेगवेगळ्या कलांमध्ये काहीतरी करा, जी तुमचं आवड आहे ते. आता हे सफरचंद तुम्हाला किती छान व्यवस्थित लाल गोल 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 दिसतंय ना, पण बघा आता ती इमेज तुम्हाला वाटणार की हा खरंच सफरचंदच आहे, पण ते प्रत्यक्षात कसं आहे बघा. एका बाजूने पूर्ण कोणीतरी खाऊन उष्ट खराब आहे, होय की नाही? पण आपल्याला ती बाजू दिसत नाहीये. हा, मग आता आपल्या डोळ्याच्या मर्यादा बघा की इतकं सुद्धा आपल्या डोळ्याला जर का कळत नसेल, तर आपल्याला अखिल ब्रह्मांडांचे स्वामी कसे जाणवणार? हे आपल्या मर्यादित इंद्रिय आहेत आपली. ओके. आणि दुसरं लक्षात ठेवा की सोशल मीडियाचा वापर हा काळजीपूर्वक करा. तुम्ही माहिती शेअर करताना पण कुठे कशी वापरली जाईल ह्याचा काय भरोसा नसतो. आणि जी माहिती तुमच्यापर्यंत येते त्याची पण सत्यता तपासा. ओके. आणि जपून राहा सोशल मीडियावर. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. आणि हे लाईक्स, हे गेम वगैरे ह्यापासून ना लांब राहायचं. का माहितीये?
आपले मेंदू असतो ना, त्याची कार्यक्षमता हळूहळू कमी येते अशा सोशल मीडियामुळे. हा, आता हा हरे श्लोक किती, हा म्हणजे खूप महत्वाचा 3.9 हा श्लोक लक्षात ठेवा. त्याचं हे स्पष्टीकरण आपल्या भगवद्गीतेत आहे ना, ते वाचा तुम्ही. ओके हरे माताजी, कृष्ण. इथे वाचा. हं, वाचता. वाचा. हरे कृष्ण. यथार्थ कर्माणो यच्च लोकय कर्म बंधन तथर्थ कर्म कौंतेय मुक्त संग समाचर. हरे कृष्ण. श्री विष्णूसाठी यज्ञ रूप कर्म केले जावे, अन्यथा या भौतिक जगात कर्म करून बंधन निर्माण होते. म्हणून हे कुंतीपुत्र, त्यांच्या आनंदासाठी योग्य ते कर्म करा. अशा प्रकारे आपण नेहमी बंधनातून मुक्त व्हाल. हरे कृष्ण. ओके, हे बघा हा यज्ञ ह्या शब्दाचा अर्थ काय आहे. तर यज्ञ म्हणजे ते कोणतंही कर्म जे तुम्ही विष्णून प्रित्यर्थ करता. विष्णू म्हणजे इथे राम, कृष्ण, नारायण, विष्णू असं. हा, तर ते कोणतंही कार्य जे तुम्ही कृष्णांसाठी करता ते असतो यज्ञ. मग आता इथं बसून तुम्ही गीता शिकायचा प्रयत्न करताय, थोडा वेळ देताय, हाही एक प्रकारचा यज्ञच आहे, कारण आपण तो कृष्णांना अर्पण केलेला आहे. हा, तर ते कोणतंही कर्म जे तुम्ही कृष्णांसाठी करता त्याला म्हणायचं यज्ञ. ओके, तर ना इथं काय सांगतायत की आपण आपलं प्रत्येकच कर्म त्यांच्याशी जोडून घ्यायला पाहिजे. त्यामुळे ना इथं एक नियम आहे. तुम्ही चांगली, आपण मगाशी 3 कर्म बघितली. हा, चांगलं कर्म केलात तर त्यांची तुम्हाला चांगली फळं मिळतात. हा, वाईट कर्म केलात तर आपल्याला वाईट फळं मिळतात. ओके, मग चांगली कर्म असतात ती, म्हणजे चांगली फळं जी असतात ती भोगायला पण आपल्याला पुढचा जन्म घेऊन ती चांगली म्हणजे कर्मफळं भोगून संपवावी लागतात. वाईट कर्मफळं मिळतात तीही भोगून संपवायला लागतात. आता तुम्ही इथं असं गणित मांडाल की नाही, मी काय करतो, चांगली कर्म जास्त करतो आणि माझी वाईट कर्म मी त्यातनं वजा घालवतो. तर हे प्रकृतीचे नियम आहेत. इथं वजाबाकी होत नसते. तिथं नियम कसा आहे, चांगली पण तुम्ही पुढचा जन्म घेऊन भोगून संपवा, वाईट पण तुम्ही पुढचा जन्म घ्या आणि भोगून संपवा. त्यामुळेच आपला आत्मा सतत प्रवासात असतो. सतत बिचारा आपल्या कर्माप्रमाणे आपण जे काही पुढचे फळं तयार करतो, शरीर तयार करतो, ते भोगण्यासाठी पुढचा जन्म घेत असतो आणि पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. आणि त्याला जी ओढ असते ना कृष्णांकडे परत जायची, ती तशीच राहते. हम्म, तर मग आता ही बंधनं लागू नयेत म्हणून आपण काय करायचं. हा, तर इथे सांगितलंय बघा, अन्यथा या भौतिक जगात कर्म करून बंधनं निर्माण होतात. चांगल्याची चांगली, वाईटची वाईट, ती काय तुमच्याकडून कोण काढून घेत नाही. हा, म्हणून हे कुंतीपुत्र, त्यांच्या आनंदासाठी योग्य ते कर्म कर. अशा प्रकारे आपण नेहमी बंधनातून मुक्त व्हाल. म्हणजे कृष्णांच्या आनंदासाठी जीवनालाच यज्ञ समजायचं. जीवनच ते कोणतंही काम जे विष्णून प्रित्यर्थ केलं जातं, म्हणजे इथे सगळे राम, कृष्ण, विष्णू काही, तर ते कोणतंही कर्म, मग आपलं जीवनच आपण त्यांच्याशी जोडून घ्यायचं, त्यांना समर्पण करून जीवन जगत राहायचं, की ज्यामुळे आपल्याला कर्म बंधनं लागत नाहीत. आता मग तुम्ही म्हणणार की बाबा माताजी, माझी कर्म बंधन आहेत, मला प्रिय आहेत, ती का काढून घेतायत कृष्ण. तर काढून नाही घेत, तुम्हाला ती काय कृष्ण स्वतः साठवतायत. ते बघितलं ना किती वैरागी आहेत, त्यांना कशाचाही मोह नाही. असं नाही की ते स्वतःसाठी साठवतायत वगैरे. ह्या अध्यायाच्या शेवटी आपण एका नृगराजाची गोष्ट बघू, मग तुम्हाला अगदी व्यवस्थित कळणार ही संकल्पना काय आहे, की कशी ती आपल्याला भोगून संपवावी लागतात. हा, तर इथं त्यामुळे कृष्णांनीच, म्हणजे कृष्ण आईसारखी आहे गीता. कृष्णांना आपली किती काळजी आहे बघा. हे प्युअर असं ज्ञान आहे, शुद्ध ज्ञान, की ते काय सांगतायत की तुम्ही नेहमी बंधनातून मुक्त राहायला हवं. ते नृगराजाची गोष्ट बघू आपण, मग तुम्हाला कळणार. नाही तर मग पुन्हा पुन्हा जन्म घेऊन हेच करत राहावं लागतं. हा, ओके माताजी, पुढची स्लाइड घ्या. आणि ही व्याख्या लक्षात ठेवा, ते यज्ञ म्हणजे काय, ते कोणतंही कर्म जे विष्णू प्रित्यर्थ केलं जातं. मग असं नाही की तुम्ही होम हवनच करायला हवं. तुम्ही अगदी रोज जे काय करू शकाल, कुठलंही काम ते. ओके,
कलियुगामध्ये यज्ञ बलिदान कसे करावे. मी सांगितलेलं ना, प्रत्येक युगाचा एक धर्म सांगितलेला आहे शास्त्रांमध्ये. सत्ययुगाचा 4 युग असतात. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. मग सत्ययुगाचा धर्म होता विष्णूंची ध्यानधारणा. त्रेतायुगाचा वेगवेगळे यज्ञ. द्वापार युगाचा विस्तृत अशा मंदिर पूजा. आणि कलियुगाचा धर्म काय आहे? हरी नाम जप. माताजी पुढची स्लाइड घ्या. आता तुम्ही म्हणाल त्यांना तेवढं एवढं मोठं मोठं आणि आम्हाला फक्त हरिनाम जप. तर कसं आहे, आपलं सध्याचं आयुष्य 100 वर्ष आहे. द्वापार युगामध्ये ते 1000 वर्ष होतं. त्रेतायुगात 10,000 वर्ष. आणि सत्ययुग पहिलं युग आहे ना, त्याच्यामध्ये 1,00,000 वर्षाचं आयुष्य असतं मनुष्याचं. मग ध्यान धारणा ही त्यांची आहे ना. तर आता तुम्ही मला सांगा, ध्यान धारणा ही मी थोडे दिवस केली, 5 दिवस केली, 10 दिवस केली, 1 वर्ष केली, असा नाही. त्याचा टाइम स्पॅन खूप मोठा असायचा. वनांमध्ये जावं लागायचं सगळं सोडून. मनाची एकाग्रता असायला लागायचं. तुम्ही निर्भीड असायला लागायचा. वनांची भीती नाही वाटायची. आणि हजारो वर्षाच्या तपश्चर्या करायची आणि मग विष्णूंशी ना प्रसन्न व्हायचे. असं होतं ते. आता आपल्याला मुळात तेवढं आयुष्य नाहीये. ती मनाची एकाग्रता नाहीये आपल्याकडे. आता इतके चंचल झालोय आपण. पुन्हा वनांमध्ये जाणं शक्य नाही. कुठं वन माणसांनी शिल्लक ठेवली आहेत का जाण्यासाठी शांतपणे? त्यामुळे कलियुगाचा धर्म नाहीये तो, सत्ययुगाचा होता. झालं. त्याच्यानंतर त्रेतायुगात काय? यज्ञ. आता तुम्ही यज्ञ म्हणाल ना, तर यज्ञाला प्रचंड धनसंपत्ती लागते खर्च करायला. पुन्हा अतिशय शुद्ध वेदोक्त उच्चार असे ते वेदांचे, म्हणजे अतिशय शुद्ध, ज्या उच्चारात एकही चूक होणार नाही असे उच्चार करणारे ब्राह्मण लागतात. आता तसे पण अवेलेबल नाहीत. आणि तेवढे पैसा पण लागतो, धनसंपत्ती आणि मनुष्यबळ पण लागतं. आणि ते यज्ञ काय 8 दिवस आणि 10 दिवसाचे नाही, वर्षानुवर्ष ते यज्ञ चालायचे. त्यामुळे तेही कलियुगातला माणूस इथे पोटापाण्याला थोडेसे पैसे कमवू की ते करू म्हणणारच ना तुम्ही. त्याच्यानंतर आता विस्तृत अशा मंदिर पूजा. तर मंदिर पूजा पण कसं होतं द्वापारीमध्ये, त्याला पण तुम्हाला मंदिरात जावं. गेलो मंदिरात, असा नमस्कार केला आणि वळलो पाठीमागे, अशा नव्हत्या त्या विस्तृत मंदिर पूजा. महिनोन महिने तिथं जाणं, कथा ऐकणं, गुरूंची सेवा करणं, मोठ्या मोठ्या पूजा म्हणजे वेगवेगळे विधी असतात ते करणं. असं ते हा तेवढाही वेळ आपण सध्या देत नाही. त्यामुळे शास्त्रांमधलाच हे सगळं माहित होतं. तुम्ही भागवतमशी आपलं नातं जोडून घ्या. भागवतम मध्ये वर्णन करून सांगितलेलं आहे की कलियुगातले जीव हे अल्पजीवी आहेत. म्हणजे ऋषींनी विचारलेले प्रश्न आहेत भागवत मध्ये नैमिषारण्यात सुरुवातीला. त्या प्रश्नांची उत्तरं म्हणून शुकदेव गोस्वामींनी हे सांगितलेलं आहे ना भागवतम. तर भागवतम मध्ये ते जे 6 प्रश्न आहेत त्यात त्यांनी सांगितलेले, त्या म्हणजे ऋषीमुनींना काळजी वाटत असते की कलियुगात अल्पबुद्धी आहे. मनुष्यांना बुद्धी अल्प आहे, म्हणजे स्मरणशक्तीच जास्त नाहीये. काल ऐकलेलं आम्ही आज विसरणार. हा पुन्हा मग आयुष्य पण थोडंच आहे. मग अशा मनुष्यांसाठी श्रेष्ठ धर्म काय वगैरे असं विचारलंय, तेव्हा भागवतात सांगितलेलं आहे की कलियुगाचा धर्म हरी नाम जप आहे, ज्याला पैसे मुळात लागत नाहीत. आपल्याला सगळ्याला पैशाचा प्रॉब्लेम असतो. ओके. तुम्ही जप करायला काय खूप वेळ लागत नाही, कुठंही बसून करू शकता. हा तुम्हाला लागेल फक्त एक जपमाळ, तेवढी पण सुरुवातीला मिळत नसली तर 108 काही दाणे बिणे मोजून काढून जरी केलात तरी सुरुवातीला चालेलच. ओके. त्यामुळे कलियुगाचा धर्म आहे हरी नाम जप. त्याला जागा पण खूप लागत नाही, एकटे मांडी घालून थोडीशी शांतता असेल अशा ठिकाणी बसून करू शकता. हा घ्या माताजी पुढची स्लाइड. कलियुगात आपण ह्यानेच ह्याचा म्हणजे कृष्णांशी आपला संबंध स्थापित करू शकतो. तर आपला पंचतत्व मंत्र आहे हा. म्हणजे तुम्ही जप करताना काही मध्ये बोलता वगैरे असं इकडे तिकडे काही अपराध होऊन झाले तर हे आपले हा मंत्र म्हणायचा असतो जप करायच्या आधी. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हे आपले आचार्य आहेत, मधी चैतन्य महाप्रभू आहेत. ह्यांचा हा पंचतत्व मंत्र म्हणायचा आणि हरे कृष्ण 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 हरे हरे
हरे राम 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 हरे हरे असा आपला जप सुरू करायचा असतो. हे आचार्य आपल्याला म्हणजे ह्यांना एकतर नमन पण असतं, प्रणाम असतो आणि हे सांभाळून घेतात आपल्याला. ओके, माताजी पुढची स्लाइड घ्या. हा पंचतत्व मंत्र आणि महामंत्र जप सुरू करताना आठवणीने तो आधी म्हणायचा. जपाचा माताजी व्हिडिओ पाठवा. हा माताजी तुम्हाला व्हिडिओ पाठवतील की जप कसा करायचा असतो. हे बोट असतं ना अंगठ्याच्या शेजारचं, हे बोट लावायचं नाही तुम्ही जप माळेला. हा ह्या बोटाचं नाही, त्याच्या मधल्या बोटावरनं जपमाळ ओढावी कधी पण. हा तो एक व्हिडिओ आहे, तो माताजी पाठवतील म्हणजे तुम्हाला डिटेल कळेल व्यवस्थित. पहिल्या मण्यापासून सुरू करायचं, 108व्या मण्याला पोचायचं. 108व्याला पोचला की पुन्हा एकदा आपला पंचतत्व मंत्र म्हणायचा. 108व्या मण्यालाच पहिला मणी करायचा आणि उलट यायचं. मधला तो धागा असणारा मेरुमणी ओलांडायचा नाही. ओके माताजी, घ्या पुढची स्लाइड. तुम्ही व्हिडिओ बघा आणि आणि काय प्रश्न पडले तर आम्हाला विचारा. आता चैतन्य महाप्रभू कोण आहेत असं तुम्हाला प्रश्न पडेल ना, तर म्हणजे साधारण 527 वर्षापूर्वी चैतन्य महाप्रभूंनी ना, म्हणजे कृष्णानीच स्वतः चैतन्य महाप्रभूंच्या रूपात अवतार घेतलेला आहे. बंगाल प्रांतामध्ये, मग बंगाल प्रांतामध्ये नवद्वीप मायापूर म्हणून आहे तिथं. ओके, तेव्हा धर्माला प्रचंड ग्लानी आलेली, धर्माचरण करणं इतकं भयंकर परिस्थिती झालेली की असं वाटत होतं की कलियुगाच्या सुरुवातीलाच कलियुगाचा अंत आला की काय. इतका हिंसाचार आणि माणसं म्हणजे धर्माचरण करणं म्हणजे अशक्य झालेलं. तेव्हा हा कृष्णाने चैतन्य महाप्रभूंचा अवतार घेतला आणि एकच केलं त्यांनी, हरिनाम संकीर्तनाचं आंदोलन उठवलं. सगळीकडे हरी बोल हरी बोल. हा, तर बंगाल प्रांतात घेतला होता. तर हे असे चैतन्य महाप्रभू. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. आता तुम्ही जप कसा करू शकता, असं कीर्तन पण करू शकता. एकत्र भाऊ बहीण आई बाबा असे आजूबाजूचे मित्रमैत्रिणी असे मिळून पण करू शकता एकत्र. हरे कृष्ण असं सुरात. हा हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. एकटे असताना जप माळेवर पण करू शकता. हा करावा आपण ह्याची. आता तुम्ही बघाल की नामस्मरणाचे किती फायदे आहेत हे सायंटिफिकली पण सगळं प्रूव्ह झालंय. मुख्य म्हणजे तुम्ही फोकस होता, तुमची एकाग्रता वाढते. बघा तुम्हालाच कळेल, तुम्ही जप कराल तर की तुमची कार्यक्षमता वाढते आणि आपला भगवंतांशी एक नातं आपण जोडलं जातो त्यांच्याशी. ओके माताजी पुढची स्लाइड घ्या. असं रस्त्यावर, आता आपण तर महाराष्ट्रातली लोक आहोत, आपल्याला वारी बघून माहित आहे हे सगळं. कसं हरिनाम घेत ते जात असतात पंढरपूरला. हा हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. आणि असं सहपरिवार पण करू शकता मिळून. आता हल्लीच मी भागवतमच्या क्लासमध्ये शिकले, आमच्या प्रभूजींनी सांगितलं की आपण प्रदूषण मुक्तीसाठी बरंच काय काय करत असतो ना. तर जेव्हा आपण घरात जप करतो, तुम्ही अगदी तोंडाने एखादं भजन, वैष्णव भजन म्हणजे आपली भक्तिगीतं गुणगुणता वगैरे, किंवा अगदी ह्याच्यावर, आता हे तुम्ही तुमच्या घरात हे आता गीता शिकायचा प्रयत्न करतोय ना, तर ह्या सगळ्याने पण आहे ना एक शुद्ध होत जातं. हे जे आसमंत म्हणतो ना आपलं हे परिसर, हा एक प्रकारच्या स्पंदन असतात, ही लय असते. हा, जी गीता भागवतच्या ह्या बोलण्यामुळे सुद्धा ना हे सगळं वातावरण शुद्ध होत जातं घरातलं वगैरे. हा तो स्पंदन आहेत, ती वेव्ज आहेत, त्या व्हायब्रेशन्स. हा हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. तर हे ना चैतन्य महाप्रभूंनी सांगितलेलं आहे की, वाचा माताजी, लक्षात ठेवा, हे आपण परत परत ऐकणार आहोत हे वाक्य. हरे हरे ना हरे 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 नाम हरे हरे नाम हरे नाम केवलम कलाऊ नास्ति इव नास्ति इव गातिर अन्यथा. हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे हरे राम 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 हरे हरे. भांडणे आणि पाखंड ढोंगीपणाच्या या युगातील तारणाचे एकमेव साधन म्हणजे परमेश्वराच्या पवित्र नामाचा जप करणे.
इतर कोणताही मार्ग नाही, इतर कोणताही मार्ग नाही, इतर कोणताही मार्ग नाही. हरे कृष्ण. बघा हे त्रिवार नाही म्हणून सांगितलंय, म्हणजे नाहीच असतं. जेव्हा संस्कृत मध्ये 3 वेळा नाही सांगितलंय, नाहीच असतं. हरेर नाम हरेर नाम केवलम, कलव नास्ते एव नास्ते एव गातीर अन्यथा. म्हणजे हरिनाम, ह्या जे भांडण पाखंड ढोंगीपणाच्या ह्या कलियुगातले हे गुणधर्म आहेत, हे काय सुरुवातीचे सत्ययुग नव्हे, जिथे वाणी सत्य होती, मनुष्य सत्य होते. हा, तसं नाहीये हे. तर हे कलियुग आहे, इथले हे गुणधर्म आहेत. तर इथे तारणाचं एकमेव साधन काय सांगितलंय? परमेश्वराच्या पवित्र नामाचा जप करणे. 3 वेळा सांगितलंय बघा, इतर कोणताही मार्ग नाही. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, आता हा पण श्लोकाचा नंबर लक्षात ठेवा आणि तुम्ही हा श्लोक पण लक्षात ठेवा. वाचा माताजी. हरे कृष्ण. अन्नादा भवन्ति भूतानि पर्जन्या सद संभव यज्ञाद भवन्ति पर्जनो यज्ञं कर्म संभुभवम्. हरे कृष्ण. सर्व प्राणी अन्नावर अवलंबून असतात, जे पावसाने निर्माण केले आहेत. यज्ञ केल्याने पाऊस पडतो आणि विहित कर्मातून यज्ञ उत्पन्न होतो. हरे कृष्ण. हे बघा, हा आपण इथं अन्नात भवती भूतानी. हा, म्हणजे आपण सर्व प्राणी कशावर अवलंबून आहोत? अन्नावर अवलंबून आहोत की नाही? हा, मग प्रत्येकालाच जीवन जगण्यासाठी काहीतरी खाण्याची पाणी पिण्याची गरज असते, म्हणजे अन्नावर अवलंबून आहोत. मग अन्न वनस्पती कशामुळे तयार करतात? पाणी लागतं त्यांना. म्हणजे पाणी आपल्याला कोण देतो? पाऊस देतो. हा, मग पाऊस इथं काय म्हणतायत बघा, पाऊस कशामुळे पडतो? तर यज्ञामुळे पडतो. आणि यज्ञ काय आहे? तर विहित कर्मातून यज्ञ उत्पन्न होतो. मग असतात 9व्या श्लोकात पण त्यांनी सांगितलेलं की हे जीवनातली सगळी कर्म तू मला अर्पण कर. आता इथे पण सांगितलंय ना, म्हणजे असं नाही की तुम्ही होम हवनालाच बसा. विहित कर्म म्हणजे तुम्ही जे रेग्युलर सुद्धा करता ते त्यांना अर्पण करायला पाहिजे. त्यातनंच यज्ञ उत्पन्न होत असतो. जेव्हा तुम्ही हे जे जीवन जगतायत हे आपण सगळं त्यांना अर्पण करतो ना, तेव्हा त्याला यज्ञ म्हटलं जातं. आणि अशा शुद्ध योग्य जेव्हा ही तुम्ही योग्य कर्तव्याच्या मार्गावर चालत राहता, कृष्ण त्याला यज्ञ समजतात आणि त्यात म्हणजे त्याच्याच फलस्वरूप आपल्याला पाऊस पडतो. आणि हा पाऊस पडणारा कसा असतो माहितीये? चांगला पाऊस असतो. जेव्हा तुमच्या शेतीला हवाय, जेवढा हवाय असा विपुल प्रमाणात. आता बघा पाऊस कसा पडतो, पडला एक एकदा की असा धो धो की अगदी हातातोंडाशी आलेली पिकं धुवून घेऊन जातो. तसा नसतो हा पाऊस. कसा असतो? आनंददायक, आल्हाददायक, म्हणजे जेवढा भूमीला गरजेचा आहे, जेव्हा गरजेचा आहे तसा. मग आता पुढच्या स्लाइड मध्ये आणि डिटेल बघूया आपण. त्यामुळे ना हे सगळं, हे बघा, कृष्णानी वेदांचं ज्ञान दिलं. ओके. हा, मग वेदांमधून आपण आपलं जीवन, हे जे आपलं जीवन आहे ना, हे बेस कुठला आहे? बेस वेद आहेत. वेदांनी जसं सांगितलंय तसंच साधारण आपण जीवन जगतो. हा, मग ते जीवन आहे ना, तुम्ही ज्या प्रकारे जगता त्याचं फलस्वरूप म्हणून तुम्हाला पाऊस पडतो. मग तो पाऊस काय करतो? तर अन्नधान्य पिकवतो. मग ते पिकलेलं अन्नधान्य मार्केटच्या थ्रू हा आपल्यापर्यंत पोचतो. मग आपण काय करतो? ते जेवण शिजवतो आणि जेवण म्हणून भक्षण करतो, हो की नाही? मग ते भक्षण करताना तुम्ही कृष्णांना अर्पण करायला हवं. बघा इकडे सुरुवात कृष्णांपासून झालीये, तर अर्पण पण कृष्णांना करून घ्यायला हवं. म्हणजे आपल्याला त्याचं पाप लागत नाही. आता माताजी तुम्ही म्हणणार आम्ही विकत घेऊन खातो, थोडंच चोरी करून खातो, मग पाप का लागणार? तर त्याचे 2 गोष्टी असतात. एक तर ना, जरी तुम्ही शाकाहारी जेवलो आपण, तरी या वनस्पती वगैरे हे तसे सजीवच आहेत ना, फक्त त्यांच्या चेतना खूप सूक्ष्म असतात, पण ते सजीवच असतात. मग ते पाप लागू नये. पुन्हा हे जीवन जगताना नकळत आपल्या हातून कधी कधी पायांखाली वगैरे किती किडे मकोडे मारले जातात वगैरे. मग ह्या सगळ्याची ना आपल्याला कर्मबंधन लागू नयेत म्हणून कृष्णांना अर्पण करायचं आणि खायचं, म्हणजे आपल्याला त्याची बंधनं लागत नाही. आणि दुसरं म्हणजे सारच तर त्यांनी दिलंय. आता पुढे पुढे तुम्ही शिकाल, सगळं त्यांनी दिलेलं आहे, मग त्यांना अर्पण करायला हवं ना आपण ते. म्हणून आपण अशी म्हणतो बघा, वदनी कवन घेता नाम घ्या श्रीहरीचे. सांगितलंय की नाही त्यांनी? त्यांना आठवण घ्या
हा ही तुमची कृपा, एवढंच ती भावना हवी की हे कृष्ण ही तुमची कृपा आहे. हा ते बघा किती छान आहे. नाम घ्या श्रीहरीचे, सहज अवन होते, नाम घे तापुकाचे. हा जीवन मिळे जीवित्वा, आपण जीवात्मा आहोत की नाही, तर आपल्याला हे जीवन मिळतं अन्नातून. हा जीवन मिळे जीवित्वा, अन्न हे पूर्ण ब्रह्म. पूर्ण ब्रह्म म्हटलंय, पूर्ण ब्रह्म कोण आहेत? कृष्ण आहेत. मग अन्न म्हणजे समोर आलेल्या अन्नाचा बाळांनो कधीही अपमान करायचा नाही. पसंत नाहीये एखादी भाजी म्हणून अन्नावर राग काढायचा नाही. हा अशी कितीतरी छोटी मुलं असतात आजूबाजूला, किंवा माणसं, वेगवेगळे देश आहेत असे जिथे हेही अन्न मिळत नाही. त्यामुळे जे अन्न मिळतं त्याचा आदर करायचा आणि खायचं. ओके. मग अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, म्हणजे प्रत्यक्षात कृष्ण आहेत असं समजायचं ते. ओके. आणि मात्र पण करायचं नाही, जेवढं हवं तेवढं वाढून घ्यावं वगैरे. ओके. आणि जीवन जीवन मिळे जीवित्वा, अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदरभरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. सांगितलंय की नाही त्यांनी इथे, की ह्याला नुसतं पोट भरणं असं समजू नका, तर हे यज्ञ कर्म आहे. ओके. कारण अन्न कोण पचवतं? जठराग्नी. तर तुम्ही पुढे बघाल की जठराग्नी पण कृष्ण आहेत, हे अन्न पचवणारे पण तेच आहेत. ओके. त्यामुळे कृष्णांना अर्पण करून खायचं. आणि हे चक्र लक्षात ठेवा की आपल्या विहित कर्मातूनच आपल्याला पाऊस मिळत असतो. ओके. मग ते सगळं त्यांच्यापासून येतं, ते त्यांना अर्पण करायचं, म्हणजे आपल्याला पाप लागत नाही. हा माताजी पुढची स्लाइड घ्या. लक्षात ठेवा हे 3.9 14 ही गोष्ट आहे की इथं ना नंद महाराज म्हणजे गोकुळातलं एक परंपरा होती की काय करायचं, नंद आणि त्यांचे सगळे ते नंद महाराज होते, ते राजे होते तिथले. तर ती सगळी लोक आणि नंद महाराज काय करायचे, ती तर कृषी वल होते, म्हणजे शेतकरी होती ती. गाई गुरं आणि पाळणं आणि शेती करणं. मग त्यांना पावसावर त्यांचं आयुष्य निर्माण होतं, सॉरी अवलंबून होतं. मग इंद्र पावसाचे देवता आहेत म्हणून ते इंद्राची पूजा करायची. मग कृष्णाने विचार केला, मी इथे समोर आहे आणि हे इंद्राची पूजा करणार. मग ते म्हणाले, बाबा तुम्ही ही कसली तयारी करताय? तर ते सांगतात की इंद्राची पूजा. तर ते म्हणतात की नाही, मग आता ते इंद्राला फक्त नेमलेलं आहे. जो असं समजा की जो कोटा अलॉट झालेला असतो, किंवा जो पाडणं, हा बाबा इतका पाऊस पाडायचा आहे असं इंद्राला जेव्हा सांगितलं जातं, तेव्हा पाडणं हे त्याचं काम आहे. हा तो म्हणजे तिथे फक्त नेमणूक झालेला आहे. पाऊस देतं कोण? तर कृष्ण. मग ते काय सांगतात की नंदबाबांना, असं करा तुम्ही तिथे गोवर्धन पर्वत होता ना, आहे आजही, गोवर्धनाची पूजा करा. हे गोवर्धन, ही यमुना, हे सगळे हे गोप वगैरे ही सगळी थेट वृंदावनातलं, म्हणजे कृष्णांचं गोलोक धाम आहे ना, तिकडनं आलेले आहेत हा हे सगळे. मग गोवर्धनाची पूजा करा. तर ही लोक कशी होती माहिती, शुद्ध भक्त, जे कृष्ण सांगेल ते. हा मग ते म्हणतात, हा कान्हा, एकदम निर्मळ मनाची लोक. ते म्हणतात, कान्हा तू असं म्हणतोयस ना, ठीक आहे. आणि ते गोवर्धनाची पूजा करतात. मग इंद्राला येतो राग, इंद्र सम्यंतक मेघ पाठवतो आणि तुफा म्हणजे असे मोठे मोठे दगडासारख्या गारा आणि मोठ्या मोठ्या थेंबांचा पाऊस, की आता हे सगळं वृंदावन वाहून जातं की काय, गोकुळ असं वाटायला लागतं. पण कृष्ण गोवर्धन पर्वताच्या डाव्या करंगळीवर घेतात आणि ह्यांना वाचवतात. अशी ही गोष्ट आहे. आणि इंद्राचं, मग इंद्र म्हणतो की हा बालक साधारण नाहीये, की आणि मग इंद्र त्यांच्याकडे क्षमा मागायला पण येतो हा नंतर. आणि मग कृष्ण करतात क्षमा, पण इंद्राचं गर्वहरण पण करतात. इथे दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या, की एकतर ह्या म्हणजे हे गोकुळवासीय म्हणू आपण, त्यांचा भाव बघा, त्यांच्यासाठी म्हणजे त्यांचा कृष्णच सगळं होतं. किती जोडलेले होते ते कृष्णाला. आणि साधेशी लोक, कुठंही ते असे खूप मोठे वगैरे नव्हते, पण भक्तीत उच्च स्तरावर होते. दुसरी गोष्ट, आता तुम्ही म्हटला ना की मला देव दिसत नाही तर मी मानणार नाही माताजी, हा, किंवा मला दाखवा कुठं आहे देव, मला नाही दिसत आहे असं असतं ना, किंवा आत्मा कुठं आहे. तर हे बघा, हा तुम्ही इथं इंद्राला सुद्धा ओळखलं नाही की हे स्वतः प्रत्यक्षात गोलोक वृंदावनातून आलेले कृष्ण आहेत. कारण ते इंद्र त्या शुद्ध भक्त नव्हता. तुम्हाला ना शुद्ध भक्त असायला लागतं. त्या कुंती महाराणीने ओळखलं, भीष्मानी ओळखलं, पांडवांनी ओळखलं, पण इंद्राला ओळखता आलं नाही. त्यासाठी तुम्ही शुद्ध भक्त असायला लागला, तरच तुम्ही कृष्णांना ओळखू शकाल. हा
आणि पण एक बघा इथं ना ते किती निर्मळ मनाची लोक होती. कृष्णाने करंगळीवर धरलाय ना त्याला, तर तुम्ही झूम करा बघा, स्वतः पण काठ्या धरल्यात की एकटा कान्हाला आपल्या त्रास नको म्हणून. बघा त्यांनी स्वतः पण काठ्यानी धरून आता गोवर्धन काही काठीवर त्यांच्या येणार नव्हता पण काठ्या धरल्या. तर ही खूप छान लीला आहेत ह्या. हा घ्या माताजी पुढची स्लाइड. आता ही आपले कलियुगात आपण ना असे असतो बघा. वाचा माताजी. हरे कृष्ण. यद्यांत अचरित श्रेष्ठ तदेव तरो जनः स यत्य प्रमाण कुरते लोकस्तदनुवर्तते. हरे कृष्ण. महापुरुष जे आचरण करतात सामान्य लोक तेच अनुसरण करतात. आपल्या अनुकरणीय कामाद्वारे जे आदर्श प्रस्तुत होतात संपूर्ण जग त्याचे अनुसरण करतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर इथे की नाही हे ह्याच्या प्रश्नाचं उत्तर आहे बघा. अर्जुनाला म्हणजे अर्जुनाला किती काळजी वाटत होती की पारिवारिक परंपरा नष्ट होती. हा, कंट्रोल कोणाचा राहणार नाही समाजावर करते पुरुष गेल्यावर, आणि लहान मुलांना संस्कार कोण देणार असं. तर इथे कृष्ण काय सांगतायत की हे बघ, महापुरुष जे आचरण करतात सामान्य लोक तेच अनुसरण, म्हणजे ना जे तुमच्या वरिष्ठ असतात समाजातले आदर्श ते जसे वागतात तसाच समाज वागतो. तर ते काय सांगतायत, तू तुझ्या आचरणाने आदर्श प्रस्तुत कर आणि रिकामा हो. मागून येणारी पिढी ही तुझ्या म्हणजे हा आमचे अर्जुन रणांगणात लढले, आम्ही पण लढणार असं मुलं विचार करणार. आमचे आई वडील म्हणजे तेव्हा वडील, आमचे वडील लढले, मी पण लढणार असं ते त्या पावलांवर पावलं टाकून आपोआप येणार. असं नाहीये की त्याच्यासाठी तू लढायचं सोडावंस. तू जर का आज लढला नाहीस तर मागची पिढी पण असंच करणार, ऐन युद्धाच्या वेळेला लढणार नाही. त्यामुळे त्यांनी सांगितले की आचरणातून आदर्श प्रस्तुत कर. आता इथे हा माणूस काय सांगतोय, स्वतः स्मोकिंग करतोय आणि सांगतोय काय, प्लीज डोंट स्मोक. तर ते समोरचे माणसं काय म्हणतात, वी विल डू व्हॉट यू डू नॉट व्हॉट यू से. म्हणजे तुम्ही जे करताय ते आम्ही करणार, तुम्ही जे सांगताय ते आम्ही नाही करणार. आता पुढची स्लाइड घ्या, छान आहे तिथे पण. तुम्ही बघितलंच असेल, तुम्ही तळ्यात वगैरे बदक पोहताना बघितलं असेल बघा. हा, किंवा रोड क्रॉस करताना वगैरे बदक बघा तुम्ही कधीतरी. आई बदक असतं की नाही त्याची पिल्ल जी असतात बदकाची, ती जसं पोहताना बघा कधीतरी, ते जसं पोहतात सेम सेम तशी पोहतात. हा, आता इकडे पण बघा, आई जशी वागते ऑटोमॅटिक मुलगी तसंच मुलं शिकणार ना. त्यामुळे आपल्या वागण्यातून आदर्श ठेवायला सांगितलंय कृष्णानी. तुम्ही पण हे लक्षात ठेवा, आपल्या आचरणातून शिकवायचं असतं. हा घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे हा, कृष्ण. हे पण लक्षात ठेवा हा पण श्लोक. प्रकृते किर्यमाणानि गुण्वे कर्माणि सर्वश अहंकार विमूढात्मा कर्ता हमीत मन्यते. हरे कृष्ण. अहंकाराच्या प्रभावाने मोहित झालेला जीवात्मा स्वतःला सर्व क्रियांचा कर्ता मानतो, पण प्रत्यक्षात प्रकृतीच्या तिन्ही गुणाद्वारे कर्मे केली जातात. हरे कृष्ण. हे बघा, हा ही अहंकार आपल्यामध्ये पण असतो. आपण पण समोरच्याचं ऐकून घ्यायचं वगैरे काही नाही. आता प्रभुपाद स्वामींनी नम्रता हा गुणाचा अर्थ काय सांगितलाय, तर नम्रता म्हणजे कुठल्याही मान सन्मान याची अपेक्षा न करणे, हे असते नम्रता. म्हणजे लक्षात ठेवा हा अर्थ, की समोरच्याकडून आजूबाजूच्याकडून कुठल्या समारंभात कुठल्याही प्रकारच्या मान सन्मानाची अपेक्षा न करणे, ही आहे नम्रता. पण ती आपल्यामध्ये नसते. आपल्यामुळे अहंकार असतो, आणि जिथे अहंकार आहे ना तिथे कृष्ण नसतात. आता हा बघा, आय एम ऑलवेज राईट, हा मी नेहमीच बरोबर असतो. समोरचा काय म्हणतोय, मला तू शिकवू नकोस, असं म्हणजे अहंकार असतो. हा, की माझ्यामुळे आहात तुम्ही, मी एवढं काम करतोय म्हणून तुम्ही आहात, नाहीतर मी किती अभ्यास करतोय तुम्हाला माहित आहे का, माझ्यासारखं कुणाला जमणार नाही. हा अहंकार आहे. आपण कसं, म्हणजे माझ्या माताजीनी आम्हाला खूप छान सांगितलेलं, कनेक्ट टू कृष्णा, तुम्ही कृष्णाशी जोडून घ्या. हा, मी शिक्षक आहे, शिकवणं माझं काम आहे, ते मी शिकवणार. हा, जेवढं चांगलं शक्य होईल तेवढं. हा, मी एक आई आहे, माझी मुलं, माझं कुटुंब, माझी जबाबदारी आहे, मी ती योग्य पार पडणार, कृष्णाला अर्पण. म्हणजे हा, हे कृष्णा
तू माझ्यावर ही जबाबदारी सोपवली आहेस, मी ते करणार. किंवा तुम्ही स्टुडंट आहात, तर शिकणं आमचं काम आहे. आम्ही अगदी योग्य प्रकारे व्यवस्थित वेळ देऊन लक्ष देऊन आम्ही शिकू. हा हा कृष्णा, तू आम्हाला हे शिकव, म्हणजे सध्या शिक्षण हे आमचं कर्तव्य आहे, तर आम्ही ते करणार, असं कृष्णाला जोडून घ्या आणि ते करत चला. अहंकार नको त्यात. आणि इथं कुणा वाचून कुणाचं काही अडत नसतं. हम्म. ही पृथ्वी म्हणजे हे सनातन आहे. हे काल होतं, आजही आहे आणि उद्याही असणार आहे. हे ज्ञान, हे सगळं आपल्यावर इथं काही अवलंबून नाहीये. हम्म. तर ही चुकीची वृत्ती अहंकाराची बाजूला करायची आणि आपण कृष्णांशी जोडून घ्यायचं. हा कृष्णा, हे तू माझ्यावर टाकलेली जबाबदारी आहे, मी पूर्ण करेन अशी. हम्म. आणि ह्याच्यामुळे इथं म्हणजे त्यांनी छान सांगितलंय की अहंकाराने मोहित झालेलो असतो. आपण प्रार्थना करतो ना, ओम अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया, म्हणजे ज्ञानाने बघायला शिका तुम्ही. ओके. आपण बघा, जीवात्मा स्वतःला सर्व क्रियांचा कर्ता मानतो, पण आपण प्रत्यक्षात कर्ता नसतो. तुम्ही पुढचे शेवटचे ज्ञान योगातल्या अध्यायात एक अध्याय आहे खास ह्याच्यावर, तेव्हा शिकाल की आपण सत्व, रज आणि तम ह्या प्रकृती खाली वागत असतो. हम्म. ओके माताजी, घ्या. पण अहंकाराला स्वतःपासून लांब ठेवा, नम्रता आणा. आता हे 4 युगाचे 4 धर्म लक्षात ठेवा. पुढच्या स्लाइड मध्ये लिहिले आहेत बघा. सत्ययुगात ध्यान, त्रेतायुगात यज्ञ, द्वापार युगात मंदिर पूजा आणि कलियुगात हरी नाम जप. त्यांनी आता किती भक्तिगीत आहेत आपली. नित्य वाचे तुझे नाम घेऊ, पांडुरंगी सदा लीन हो. हा, सांगितले की नाही, नित्य वाचे तुझे नाम घेऊ. किंवा ते बाई मी विकत घेतला श्याम, श्यामच आहे ना, होय. नाही खर्चिली कवडी दमडी, नाही मोजीला दाम. काय केलंय त्यांनी? जन्मभरीच्या श्वासा इतुके मोजियले हरिनाम. हा, ओके, घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, आणि कृष्ण इथे अर्जुनाला काय सांगतायत? तू दुःख आहे, दुःख हे अज्ञानामुळे सांगतोयस. बाळांनो, हे पण माताजींनी सांगितलेलं माझ्या की दुःख आपण जी म्हणतो ना, ती म्हणजे ती दूर केली जाऊ शकतात. कृष्णाने काय सांगितलं अर्जुनाला? की जन्म, मृत्यू, जरा, व्याधी ही 4 खरी दुःख आहेत. मनुष्य जन्माची खरी दुःख काय आहेत? तर ही 4 आहेत, तुम्ही लक्षात ठेवा. जन्म, आता तुम्ही म्हणाल जन्म घेताना काय दुःख? एक तर मोक्ष मिळाला नाही, कृष्णाकडे जायला मिळालं नाही, हे पहिलं. मग मातेच्या गर्भात तुम्ही राहिलात की तिथं ना असं कॉम्पॅक्ट, असं वेटोळ्या अवस्थेत असतो आपण, आणि तेव्हा आपला भगवंतांशी कॉन्टॅक्ट असतो. आणि आपण प्रार्थना करत असतो की त्या वेटोळं, असं तुम्ही असं छोट्याच जागेत असतो ना वेटोळं, बाबा आता इथनं बाहेर पडायला मिळू दे. मग जेव्हा बाहेर पडतो तेव्हा मायेच्या संपर्कात येतो आणि कृष्णांना विसरतो. मग ती गोष्ट वेगळी. पण तो जी प्रोसिजर असते ना मातेच्या गर्भात, तेव्हा जरा त्रास असतो, कमी जागेत असतो आपण. त्यामुळे जन्म झाला. मृत्यू, मृत्यू का? तर इथं तुम्ही काहीही करा, कधी ना कधीतरी सर्वांनाच हे सगळं सोडून जावं लागतं. त्यामुळे दुसरं मृत्यू. ओके. तिसरं दुःख काय? जरा. जरा म्हणजे वृद्धापकाळ. वृद्धापकाळ हे त्रासदायक असतं आपल्याला. म्हणजे आपल्याला चालता येत नाही जास्त, परावलंबी आयुष्य, कानाने ऐकू येत नाही, डोळ्याने नीट दिसत नाही, आयुष्य परावलंबी होतं. छोट्या छोट्या गोष्टींसाठी दुसऱ्यांवर अवलंबून असतो. हा, त्यामुळे वृद्धापकाळ हा पण एक मनुष्य जन्माचं दुःख आहे. आणि चौथं व्याधी म्हणजे आजार. आजार कुणालाही नको असतात, आलेले की शारीरिक त्रास होतो ना आपल्याला. त्यामुळे जन्म, मृत्यू, जरा, व्याधी हे 4 मनुष्य जन्माची दुःख आहेत. हा, आणि उरलेली जी काय आपण दुःख समजतो ती आपण हे करू शकतो, म्हणजे कमी करू शकतो. माझ्याकडे आता अचानक माझ्या स्कूल बस माझी मिस झाली, होते अशी कधी कधी. पण झाली तर त्या क्षणी आपल्याला खूप दुःख वाटतं, पण कोणतरी आपल्याला नेऊन शाळेत मागून सोडू बिडू शकतं. हे छोटंसं उदाहरण झालं. मग ही दुःख आहेत ना, ही मनुष्य जन्माला म्हणजे टाळता येण्यासारखी नाहीये. आणि बाकीच्या जे असतात ना, त्यातनं आपण प्रयत्न करून बाहेर पडू शकतो. त्यामुळे अर्जुनाला सांगतायत की तू ज्ञानाच्या नजरेने बघ, ही खरी दुःख आहेत. आणि बाकीचं तू जे मला लिस्ट सांगितलंयस ते तू
एक अज्ञानामुळे दुःख म्हणतोयस, ती खरी दुःख नाहीये. आणि इकडे पण तुम्ही कृष्णांना म्हणजे एकदा आपण कृष्णांना म्हणजे समर्पित झालो, म्हणजे कृष्णांना शरण गेलो ना, की हे जीवन सोपं होऊन जातं. ती दुःख पण आपल्याला दुःख वाटत नाहीत. आपण स्थितप्रज्ञ बनत जातो. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. जेव्हा आपण स्वतःला कृष्णांशी जोडून घेतो. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. आपण गोष्ट बघूया. हा, आता तुम्ही म्हणालात ना, की बाबा माताजी, का म्हणून मी आमची कर्म आम्ही सोडून द्यायची, कृष्णाला आमची कर्म द्यायची? तर तसं नाही. हा नृग राजा असतो, सूर्यवंशातला राजा असतात हा हे. आणि हे खूप छान. राजे म्हणजे काय? ज्यांची प्रजा पुत्राप्रमाणे पाळत असतात. प्रजेमध्ये एकही जण दुःखी नसतो, अशा प्रकारे राज्य करत असतात ते. हा, सगळी खाऊन पिऊन सुखी. पण ह्यांना ना पुण्य कर्म करायची आवड असते. आणि खूप म्हणजे भागवत मधली कथा ऐका तुम्ही. दान धर्म करत असतात. म्हणजे केवढा, बापरे, म्हणजे त्यांनी दिलेलं आहे केवढा केवढा दान धर्म. मग एक दिवस मग गायी पण दान देत असतात. मग एक दिवस असेच सकाळी गायी देत असतात. गायी दान पण कसे सोन्या नाण्याने मढवून वगैरे मग देत असतात. असे गट केलेले असतात रे. मग एका ब्राह्मणाला एक गट असा. मग एक ब्राह्मणाला हा गट घ्या म्हणतात, तुम्हाला ही गाय दान दिली. तो घेऊन पुढे जातो आणि एक गाय त्या गटातनं मागे येते आणि मागच्या बॅच मध्ये मिसळते. आणि त्यांना काय माहिती, राजाला हे काही दिसत नाही. राजाला ही तुला घे म्हणतो. तिला परत येतो आणि म्हणतो की माझी एक गाय ना मागे आली आणि ह्याच्यात मिसळली आहे, ती गाय मला द्या. राजा म्हणतो ठीक आहे, दुसऱ्याला मी तुला दुसऱ्या गायी देतो, त्याच्या बदल्यात तू ह्याची गाय देऊन टाक. तो म्हणतो असला कसला राजा तू? मला एकदा दान दिलंयस ते माझं झालं, आता मी ते परत नाही देणार. आणि म्हणजे दान दिलेली गोष्ट दुसऱ्याला दान द्यायला सांगतोस, असला कसला राजा? मग राजा म्हणतो हा ऐकत नाही. पहिल्याला म्हणतो ती एक गाय जाऊ दे, मी त्याच्या बदल्यात तुम्हाला दुसऱ्या आणि भरपूर गायी देतो. तर तो म्हणतो असा कसा राजा? तू दान दिलंयस ते मला, म्हणजे दान दिलेलं परत घेतलंस, मला तीच गाय हवी. दोघही ऐकत नाहीत, दोघही भांडतात आणि तिथून ना रागाने निघून जातात. मग जीवन पुढं जात राहतं. राजा बाकी कुठलंही त्याने पाप केलेलं नसतं हा. अगदी म्हणजे चांगले राजे असतात. म्हणजे वेषांतर करून राज्यात फिरून फिरून पण बघत असतात, कोणी दुःखात नाही काय वगैरे, एवढे चांगले. पण असा मग काळ जात राहतो. यथावकाश जेव्हा मृत्यू येतो, यम विचारतो चांगल्या कर्मांची फळं आधी घेणार की वाईट? मग ते म्हणतात की एकच वाईट कर्म आहे म्हणतात. पण ब्राह्मणाचा शाप मिळालाय. ते म्हणतात वाईटचं आधी घेतो. मग ते म्हणतात की तुला अ, द्वारका नगरीमध्ये एका म्हणजे अंधाऱ्या विहिरीत सरडा बनून राहावं लागेल. आणि जेव्हा कृष्ण येतील आणि कृष्णांचा तुला स्पर्श होईल, तेव्हा तुला मुक्ती मिळणार. मग असे कित्येक युग हे तो त्या तिथं असतो बघा, सरडा बनून. मग एकदा काय होतं, आता ही झाली गोष्ट. मग एकदा ना द्वापार युगात कृष्णांची मुलं खेळत असतात आणि त्यांचं हे म्हणजे त्या विहिरीत बॉल जातो की असं काहीतरी आहे ते. म्हणून ही मुलं विहिरीत धावत जातात ते काढायला. आणि ती विहिरीत वाकून बघतात तर एक मोठाच्या मोठा वेगळाच सरडा असतो त्या विहिरीत, पाणी नसतं. तर ते म्हणतात की अरे हा कोण विचित्र प्राणी आहे, म्हणून ते महालात जातात आणि कृष्णांना बोलवून चला बघा म्हणतात बाबा तुम्ही. तर कृष्ण काय त्रिकाल ज्ञानी आहेत, त्यांना सगळं माहित असतं. ते येतात आणि ते बघा कृष्ण त्यांना स्पर्श करतात, त्याबरोबर ना दिव्य देह मिळतो. आणि ते म्हणजे दिव्य देह मिळून कृष्णांच्या समोर हजर होतात, समोर येतात. आणि ते कृष्णांना प्रणाम करतात. हा, आणि मग ते कृष्णांना तर सगळं माहित असतं, पण तुम्ही कोण वगैरे विचारतात, सगळ्यांना कळायला पाहिजे. मग ते ही गोष्ट सांगतात सगळी आणि म्हणतात की मी तुमचीच वाट बघत होतो आणि सारं जे काय केलंय म्हणतात ते तुम्हाला अर्पण. मला मोह होता चांगली पुण्य कर्म गोळा करायचा. हा, मग आता तुमच्या लक्षात आलं ना. मग त्याच्यानंतर ते वरच्या दिव्य लोकात निघून जातात, म्हणजे स्वर्गात जातात. त्यांच्या कर्म त्यांची जी चांगली असतात ते. मग तुमच्या लक्षात आलं ना, इथे एकच वाईट कर्म होतं, पण ते पण भोगून संपवावं लागलं. आणि चांगली कर्म पण तुम्ही भोगून संपवावी लागतात. असं नाहीये की कृष्ण तुमच्या वाटणीची कर्म काढून वगैरे घेतात. म्हणून कृष्ण सांगतायत की तुम्ही सारी कर्म मला अर्पण करून करत चला.
माझ्याशी जोडून घ्या, त्यामुळे तुम्हाला कर्मबंधन लागणार नाही. आता पुढची गोष्ट बघूया. हे झालं नृग महाराजांची. माताची पुढची स्लाइड घ्या. ह्याच्या पुढची. हा हा हा. तर आता इथे बली महाराज काय करतात? बली महाराज यज्ञ करत असतात. बली महाराज काय असं नाही की त्यांना इंद्र वगैरे व्हायचं असतं, पण त्यांनी ठरवलेलं असतं 100 अश्वमेध यज्ञ करायचे. मग नियम काय आहे? 100 अश्वमेध यज्ञ जो करतो तो इंद्र बनतो. हा म्हणजे स्वर्गाचा राजा. बली महाराजांची तशी काही इच्छा नसते अशी, पण इंद्राला भीती वाटायला लागते की माझा म्हणजे ऑलरेडी तेव्हा ही गोष्ट मोठी आहे, तुम्ही डिटेल ऐका. हा तेव्हा स्वर्ग म्हणजे हेच असतात, बली महाराजांकडेच असतं ते सगळं, ह्या सगळ्या देवांना हरवलेलंच असतं त्यांनी. पण इंद्रपद जाणार म्हणून इंद्रा म्हणजे देवांची आई कोण? माता अदिती. मग माता अदितींना वाईट वाटायला लागतं की माझ्या मुलग्याचं इंद्रपद जाणार. मग त्या पण शुद्ध भक्त असतात. त्यांचे वडील कोण? कश्यप ऋषी म्हणजे त्यांचे पती, सॉरी. मग त्यांना विचारतात मी काय करू? मग ते त्यांना एक व्रत सांगतात. मग ते व्रत केल्यावर विष्णू त्यांना प्रसन्न होतात आणि ते सांगतात की की माझ्या इंद्राचं हे पद जाऊ नये असं मला वाटतंय. भगवंता तुम्ही काहीतरी करा. मग कृष्ण काय म्हणतात? विष्णू म्हणजे की तुम्ही पण शुद्ध भक्त आहात आणि बली पण माझा अतिशय शुद्ध भक्त आहे. मी त्याच्यावर सुदर्शन चक्र सोडून किंवा त्याच्याशी युद्ध करून मी त्याच्याकडून काहीही घेऊ शकत नाही. पण म्हणतात तुम्ही पण भक्त आहात, मग त्याच्यासाठी म्हणतात की मी त्याच्याकडे एक याचक बनून जातो. आणि मग ते व्रत केल्यावर ना माता आदितींच्याच पोटी हे उपेंद्र वामन जन्म घेतात. लगेचच थोडे दिवसात जन्म घेतात आणि जन्म घेतल्याच क्षणी 5 वर्षाचे बालक बनतात. बटू बटू बनून जातात. आणि तेव्हा यज्ञ पुरा होत आलेला असतो. तर शुक्राचार्य सांगत असतात की हा मला विष्णूच वाटतोय, तू तू ह्या मुलगा म्हणजे या छोट्या बटूच्या नादाला लागू नको. पण बली महाराज ना म्हणतात की यज्ञ पूर्ण व्हायला आलाय आणि अशा वेळेस एक याचक आलाय तर आपल्याला दान द्यायला हवं. ते म्हणतात बाळ तू मागशील ते देतो, तू सांग. मग ते म्हणतात 3 पावलं जमीन. हा मग ते म्हणतात दिली. मग हा बालक मोठा होतो आणि एका पावलात सारी पृथ्वी आणि पाताळ, दुसऱ्या पावलात सगळे वरचे लोक घेतात. मग बली महाराजांना कळतं की हे विष्णू आहेत. मग ते म्हणतात की आता मी तिसरं चरण बली कुठे ठेवू? तर ह्याला म्हणतात पूर्ण समर्पण. बली महाराज म्हणत नाहीत तिसरं चरण बाऊल आता मी कुठेतरी थोडीशी जागा देतो, तसं नाही. बली महाराज पूर्ण बघा दुसऱ्या स्लाइड मध्ये आत्मसमर्पण करतात आणि त्यांना सांगतात की माझ्या माथ्यावर ठेवा तुम्ही तुमचं तिसरं चरण. असे असतात शुद्ध भक्त. मग बली महाराजांना ते तिसरं चरण त्यांच्या माथ्यावर ठेवतात, ह्याला म्हणायचं समर्पण. आणि मग त्याच्यानंतर विष्णू सांगतात की बली तुला पाताळाचं राज्य देतो आणि तुझ्या म्हणजे राज्याचा द्वारपाल म्हणून मी स्वतः असेल. तर असे असतात शुद्ध भक्त. इथं बघा त्यांना कर्मबंधन लागली नाहीत, त्यांनी सारं समर्पण. तर असं असतं समर्पण. कृष्णा हे तूच दिलंयस, तुझंच आहे असं. ओके, झाला आपला आजचा अध्याय. आता तुम्हाला कळलं असेल बघा की कर्मबंधन लागतात म्हणजे काय होतं. एकच गोष्ट झाली होती नृग महाराजांच्या हातनं, तर एवढा गोंधळ झाला. चल, हे चैतन्य महाप्रभू आहेत आपले. ओके. तर हरे कृष्ण, झालाय आपला आजचा अध्याय. माताजी तुम्ही हे करा, रेकॉर्डिंग स्टॉप करा.